तुम्ही पण क्लास 10th मध्ये आला आहात आणि खूप जास्त तुम्हाला हा क्वेश्चन डिस्टर्ब करतोय की नेमकं टाइम टेबल कसं बनवू. टॉपर स्टुडंट नेमकं टाइम टेबल कसं बनवतात, कसं फॉलो करतात, हा प्रश्न तुम्हाला वारंवार पडतोय. टाइम टेबल बनवलं पण असेल, बऱ्याच विद्यार्थ्यांनी टाइम टेबल बनवलं पण असेल, पण ते फॉलोच होत नाहीये. तुम्हाला एक गोष्ट सांगते मित्रांनो, दरवर्षी स्टुडंट म्हणत असतात की मी टाइम टेबल बनवलं. अशा बऱ्याच कमेंट्स येत असतात मला की मी टाइम टेबल बनवलं, पण ते थोडे दिवस फॉलो झालं, नंतर फॉलो नाही झालं. असं काय माझं चुकलं असेल ते टाइम टेबल तयार करताना? असे बरेच कमेंट्स असतात आणि त्यामध्ये मुलांचा कॉन्फिडन्स लो, त्याच्यामुळे टाइम टेबल फॉलो झाला नाही म्हणून अभ्यास होत नाही, मार्क्स कमी, या गोष्टी वाढत जातात. पण स्टार्टिंग पासूनच जर तुमचं परफेक्ट टाइम टेबल असेल, तर तुम्ही इझिली अभ्यास करू शकतात आणि चांगले मार्क्स सुद्धा मिळवू शकतात. जे मुलं 80% ते 90% मुले जिथं अटकतात, त्या गोष्टी सुद्धा लक्षात घेऊन आपल्याला टाइम टेबल बनवायचं आहे, की आपल्याला तसं अडकायचं नाहीये. ठीक आहे, तर आपली स्टोरी काहीतरी वेगळी असेल. म्हणून आपण आत्तापासून प्रिपेअर करू, की परफेक्ट टाइम टेबल डिसाईड करून घेऊ, त्याच्यानंतर अभ्यासाला लागू. तुम्हाला पण वाटतं का मित्रांनो, की टॉपर स्टुडंट 8 ते 10 तास स्टडी करतात, म्हणून त्यांना एवढे चांगले मार्क्स मिळतात? तर मित्रांनो, त्यांच्याजवळ एक स्पेशल स्ट्रॅटेजी असते. स्मार्ट वेने ते अभ्यास करतात. प्रॉपर प्लॅनिंग करतात आणि कन्सिस्टंट राहतात. हे बघा मित्रांनो, टाइम टेबल परफेक्ट असण्याची गरज नाहीये, पण ते फॉलो होणारं टाइम टेबल पाहिजे. आपलं जे टाइम टेबल असेल ना, ते फ्लेक्झिबल असेल. कुठलाच बर्डन नाही, कुठलाच प्रेशर नाही. फ्लेक्झिबल टाइम टेबल आपण बनवणार आहात. मॉर्निंगचा जे स्टुडंट मॉर्निंग अभ्यास करतात, ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी बेस्ट आहे मॉर्निंगचा स्लॉट एक. ज्यांना नाही आवडत, बोर होतं, सकाळी उठलं जात नाही, प्लीज स्वतःला डिसिप्लिन लावा. हीच तुमची फर्स्ट स्टेप आहे. क्लास 10th ही तुमची फर्स्ट स्टेप आहे. तुम्ही यावर्षी बोर्ड एक्झाम देणार आहेत. त्याच्यामुळे मॉर्निंगचा जो स्लॉट आहे त्याच्यात तुम्हाला 1 ते 2 तास, मिनिमम 1 तास ते 2 तास त्या स्लॉटमध्ये तुम्हाला अभ्यास करायचा असणार आहे. तर तुम्ही तो स्लॉट 6 वाजता किंवा 7 वाजता स्टार्ट करू शकता. अकॉर्डिंग टू युअर म्हणजे स्कूल आणि क्लासेस. तर मित्रांनो, तुम्हाला त्या स्लॉटमध्ये जो सब्जेक्ट तुम्हाला कठीण वाटतो, डिफिकल्ट वाटतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल बऱ्याच विद्यार्थ्यांना सायन्स कठीण जातं किंवा हिस्ट्री, जिओग्राफी यासारखे सब्जेक्ट आहेत, ते बऱ्याच विद्यार्थ्यांना कठीण जातात. तर मॉर्निंगला तो सब्जेक्ट घ्या. मॉर्निंगला माइंड फ्रेश असतं, ब्रेन एकदम फ्रेश असतो, आपलं झटपट लक्षात राहतं. त्याच्यामुळे मॉर्निंगला कठीण सब्जेक्ट घ्या, रीड करा, कन्सेप्ट समजून घ्या. ठीक आहे? किंवा नाहीच समजत आहे, काय अभ्यास करायचा? जे स्कूलमध्ये शिकवणार आहे, जे चॅप्टर चालू आहे, त्याचा अभ्यास करायचा. सिंपल. ठीक आहे? जो काही तुमचा स्कूल टायमिंग असेल, क्लास टायमिंग असेल, हा सुद्धा आपला स्टडी टाइमच आहे मित्रांनो. ठीक आहे? फक्त यात तुम्हाला केअरफुली लिसन करायचं. जे काही शिकवतायत स्कूलमध्ये ते व्यवस्थित लक्षात घ्यायचंय. 50% अभ्यास तुमचा इथंच होऊन जातो. आपण क्लास कशासाठी लावलाय? स्कूलमध्ये नाही कव्हर होते म्हणून क्लासमध्ये लावलाय. आणि क्लासमध्ये पण नाही कव्हर झालं, मग सेल्फ स्टडी करा. मग सेल्फ स्टडीवर एवढा लोड का द्यायचा? जर आपण ऑलरेडी स्कूलमध्ये शिकतोय, क्लासमध्ये शिकतोय, त्याच गोष्टीसाठी सेपरेट टाइम का द्यायचा? त्याच्यामुळे जो काही टाइम आहे तो स्कूलमध्ये, क्लासमध्ये देऊन द्या. व्यवस्थित लिसन करा, समजून घ्या. ठीक आहे? समजत नसेल तेव्हा गोष्ट वेगळी. पण जे शिकवताय त्याच्याकडे जर लक्ष दिलं, तर ॲटलीस्ट तुमचं 50% अभ्यास तिथं होऊन जातो. त्यानंतर तुम्ही घरी येतात, स्कूल झालं, क्लास झाला, त्याच्यानंतर तुम्ही घरी येतात, थोडा रेस्ट करा, थोडं फ्रेश व्हा. ठीक आहे? फ्रेश झाल्यानंतर थोडा 1 तास काढू शकतात असाल, तर नक्की 1 तास काढा आणि त्यामध्ये एखादा रायटिंग सब्जेक्ट तो बघून घ्या. ठीक आहे, रायटिंग सब्जेक्टला एवढा टाइम लागत नाही. कारण की आता जसं की लँग्वेज आहे, मराठी, हिंदी, इंग्लिश यासारखे जे लँग्वेज सब्जेक्ट आहेत, त्यांना तुम्ही रोज डेली अर्धा तास जरी दिला, अर्धा ते 1 तास तरी सफिशियंट आहे. मोस्टली तुमचं फोकस हे एव्हरग्रीन टॉपिक्सवर असलं पाहिजे. जसं की रायटिंग स्किल झालं, त्याच्यानंतर व्याकरण या ज्या गोष्टी आहेत, त्या त्याच्यात थोड्या-थोड्या लर्न करत राहा. ठीक आहे. त्याच्यानंतरचा आपला एक स्लॉट असेल इव्हिनिंगचा. त्या स्लॉटमध्ये जर तुम्हाला शक्य होईल तर मिनिमम तर 1 तास काढायचाच आहे. मॅक्सिमम 2 अवर्स तुम्हाला काढायची आहे. तर या इव्हिनिंगच्या स्लॉटमध्ये तुम्हाला जो सब्जेक्ट ईझी वाटतो, जो तुम्हाला सब्जेक्ट आवडतो, तो सब्जेक्ट घ्यायचा. आता माझ्या बाबतीत जर तुम्ही ऐकणार, तर मला मॅथ्स आवडायचा आणि मॅथ्सने मला झोप यायची नाही. माझी झोप उडून जायची. त्याच्यामुळे मी तो लास्टला ठेवायची ते सेशन. ठीक आहे. झोपण्याच्या अगोदर काय करायचं ते सुद्धा सांगेल. त्याच्या अगोदरचा सब्जेक्ट जो आहे, जो स्लॉट आहे आपला इव्हिनिंगचा, तर त्या स्लॉटमध्ये तुमचा आवडता सब्जेक्ट घ्यायचा आहे. जेणेकरून तुमचा थोडा कॉन्फिडन्स वाढेल. सर्वच बर्डन पूर्ण कठीण दिवस चाललाय असं होणार नाही.
तर इझिली तुम्ही ग्रास करू शकतात. असंच टाइम टेबल आपण बनवतोय. सो तुमचा इव्हिनिंगच्या स्लॉटमध्ये तुम्हाला जो सब्जेक्ट आवडतोय तो तुम्ही अभ्यास करणार आणि एवढं झाल्यानंतर दिवसभरात जे काही केलंय त्याची एक झोपण्या अगोदर एक रिव्हिजन करा आणि मॅक्स टू मॅक्स 10 किंवा 11 वाजता झोपून जा आणि फ्रेश सकाळी 6 वाजता उठा. म्हणजे 7 ते 8 तासांची झोप तुमची इथं पूर्ण होते. परत तुम्हाला प्रत्येक स्लॉट भेटतोय, मॉर्निंग स्लॉट भेटतोय, आफ्टरनून, इव्हिनिंग आणि नाईट 4 स्लॉट तुमच्याजवळ आहेत. तर हा आपला टाइम फ्लेक्झिबल असेल. जसं आपल्याला ऍडजस्ट होईल. पण ट्राय करा की हा टाइम आपल्याला फिक्स करून घ्यायचा. नसेल होत, दिवसभरात अभ्यास नाही झालाय तर ऍटलीस्ट लास्टला रात्री जे काही तुम्ही स्कूलमध्ये, क्लासमध्ये शिकला आहात, ऍटलीस्ट तेवढं तरी रीड करून घ्यायचं. तेवढं तरी एकदा रिव्हाइज करून घ्यायचं. म्हणजे तो दिवस तुमचा वेस्ट होणार नाही. ठीक आहे. हे आहे तुमचं परफेक्ट टाइम टेबल आणि बेस्ट टाइम टेबल, जे की फ्लेक्झिबल आहे आणि तुम्ही इझिली गोष्टी अंडरस्टँड करू शकता. कठीण सब्जेक्ट जो आहे तो मॉर्निंगला तुमचा कव्हर होऊन जातोय. आवडता सब्जेक्ट आहे म्हणून कॉन्फिडन्स वाढतोय, तो तुमचा इव्हिनिंगला क्लिअर होऊन जातोय. म्हणजे की रिव्हिजन आहे ती लास्टला रिव्हिजन करूनच मात्र झोपायचं असणार आहे. टाइम टेबल सिम्पल ठेवा, फ्लेक्झिबल ठेवा, जेणेकरून ते फॉलो होईल. मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारते मित्रांनो, 1 वर्षानंतर तुम्ही स्वतःला कुठे बघाल? काय विचार कराल तुमच्याबद्दल? की मी टाइम टेबल बनवलं, अभ्यास केला, पण जमलं नाही. की असं म्हणणार की मी माझा 100% दिलंय, त्याच्यामुळे माझा हा रिझल्ट आहे. हे तुम्ही डिसाईड करणार. तुमचं टाइम टेबल नाही. आणि मित्रांनो, आज जे काही तुम्ही डिसिजन घेतायत, तो तुमचा उद्याचा रिझल्ट असणार आहे. त्याच्यामुळे थोडं सीरियस होऊन स्टडी करा. टाइम फ्लेक्झिबल असू द्या. ओव्हर मोटिवेटेड, ओव्हर प्लॅनिंग मध्ये फसू नका. या मिस्टेक थोड्या अवॉइड करा. कन्सेप्ट क्लिअर करताय तर फक्त कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मोबाईलचा यूज करा. थोडंफार एंटरटेनिंग साठी केला चालेल, पण जास्त वेळ नका त्याच्यात घालू. कारण की वेळ परत येत नाही. हा वेळ तुम्ही परत आणू नाही शकत. जर आणू शकत असाल तर करा टाइम. जे स्टुडंट आजपासून सिरियस आहेत त्यांना फक्त 3 ऍक्शन घ्यायचे आहेत आणि व्हिडिओ तेच मुलं पूर्ण बघतात जे सिरियस असतात. तुम्हाला फक्त डेली कन्सिस्टंट होऊन 3 ते 4 तास अभ्यास करायचा आहे. फ्लेक्झिबल टाइम आपला असेल. जे केलंय त्याची डेली रिव्हिजन आणि वीकली रिव्हिजन सुद्धा ऍड करायची आहे. तुमच्या प्लॅनिंग मध्ये जे काही वीकली रिव्हाइज करायचंय ते वीकली एक रिव्हिजन असली. बस तुम्ही एवढं जरी केलं तरी तुम्हाला कोणी स्टॉप करू शकत नाही. 95% हे तुमचेच असणार आहे. कमेंट करून मला सांगा की तुम्ही किती तास अभ्यास करतायत आणि किती तास अभ्यास करणार आहात. लक्षात ठेवा मित्रांनो, क्लास 10 हा टफ नाहीये, कठीण नाहीये. तो तुम्ही प्रॉपर गायडन्स न मिळाल्यामुळे तो टफ तुम्हाला वाटायला लागतो. सो तुम्हाला प्रॉपर गायडन्स हवं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, कारण की इथे तुमचे कन्सेप्ट प्लस डाऊट क्लिअर होणार आहे आणि मी तुमच्यासोबत पूर्ण वर्षभर तुमच्यासोबत असणार आहे.